सकाळी सकाळी मित्राचा फोन आला, अमरावतीला जायचं आहे म्हणे. मग काय केली तयारी, डायरेक्ट गाडीत टाकलं 50चं पेट्रोल आणि निघालो भाऊ आम्ही 4 जण दामणगाव जासाठी. कारण की दामणगावहूनच आपली होती 11:30 वाजताची ट्रेन. आणि इकडला मोसम तर एवढा खतरनाक होता आज की पूर्ण पाणी येणं चालू होतं आणि एकदम वातावरण म्हणजे खतरनाक. आणि ट्रेनचा प्रवास म्हटलं त्याच्यात एकदम विशेष कडक. तर मग फायनली भाऊ आपण पोहोचलो होतो धामणगावच्या रेल्वे स्टेशनवर, कारण की आपली गाडी पण लवकर येणार होती. मग यांना म्हटलं भाऊ तुम्ही जा तिकडे पार्किंगवर गाडी लावून द्या. हे काय म्हणते तू पण चाल म्हणते तिकडे. मग गेलो भाऊ याच्यासोबत. मग फायनली काढून घेतलं तिकीट. तिकीट काढल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आपली गाडी लागणार होती. तर मग तिकडे चाललो गेलो. आणि ट्रेन 11:30ची नसता 12 वाजता येणार होती. मग काय इथं पुरा टाइमपास करायला लागला आपल्याला. मग काय विचारता तुम्ही. तर फायनली भाऊ आपली थोड्याच वेळात मेमो आली होती आणि तसंच घुसलो भाऊ डायरेक्ट मेमोच्या अंदर सीट पासाठी. तर इथं पाहतो काय भाऊ पुरी गर्दीच गर्दी होती. कारण की हे जे मेमो आहे ते चालते फक्त वर्धा टू अमरावती, म्हणून याच्यात खूप गर्दी राहते. मग काय भाऊ एकच उपाय होता, ते म्हणजे आपलं गेटावरची उभं राहून. मग काय एकदम मोसम बी खतरनाक होता आणि पाणी पण चालू होतं. मग काय विचारतो तुम्ही, एकदम माहोलच माहोल होता. आणि त्याच्यात पाणी येऊ राहिलं होतं. म्हणून तुम्ही एक थोडी शॉर्ट व्हिडिओ पाहून घ्या. We up in the clouds with the sun in our eyes. Show me love, don't need no money, don't need nobody, just need your body. Show me love so sweet like honey. तर फायनली थोड्याच वेळात पोहोचलो मग आपण अमरावती रेल्वे स्टेशनवर. कारण की लवकरच आपली ट्रेन आली होती. तर इकडे टाइम कव्हर केला होता, त्याच्यानं पकडला ॲटो इथून आणि निघालो भाई आपल्या कॉलेजकडे जायसाठी. आपलं नाही, मित्राचं कॉलेज. आणि भाऊ आपल्याला जायचं होतं पंचवटीमध्ये. तर एका मित्राला पहिलेच बोलवून घेतलं होतं आपण, कारण की त्याला सगळंच माहीत होतं तिथचं, कारण की तो त्याच कॉलेजमध्ये होता. त्याच्यानं त्याला बोलवून घेतलं. हाच तो मित्र आपल्याला. तर भाऊ फायनली आपला मित्र आपल्याला घेऊन गेला त्याच्या कॉलेजमध्ये. मग काय विचारता भाऊ, इथं कॉलेजमध्ये गेल्या गेल्यास एकदम म्हणजे खतरनाक मोसम होता. त्याच्याने एकदम खतरनाक वाटे इथं. तर भाऊ जर तुम्हाला या कॉलेजबद्दल काही माहीत असेल आणि या कॉलेजचं जर तुम्हाला नाव माहीत असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर थोड्याच वेळात भाऊ कॉलेजच्या बाहेर निघाल्यावर पोट्टे म्हणे भाई भूक लागली म्हणे आपल्याला. मग काय भाऊ डायरेक्ट गेलो ना आपण चाय प्यायसाठी. मग काय इथं घेतला चाय. मग इथं चाय पिल्यानंतर म्हणे की आता जर आपल्याला नाश्ताच करायला जायचा आहे म्हणे. मग काय भाऊ डायरेक्ट निघालो आपण एका दुकानात. तर भाऊ हे दुकानात एक फॅसिलिटी आहे की आपण जर हाफ नाश्ता घेतला किंवा फुल नाश्ता घेतला तर इथं अनलिमिटेड मट्टा आहे. तर भाऊ इथं लवकरात लवकर व्हिजिट करा तुम्ही. आणि एकदम खतरनाक नाश्ता असा आहे. मग काय भाऊ नाश्ता केला, मग निघालो डायरेक्ट. हो हे अमरावती, दिस इज द अमरावती एयरपोर्ट. हम आ चुके हैं गाइस, पहली बार अमरावती एयरपोर्ट में. और आप देख सकते हो कितना सुंदर ऐसा नज़ारा है. और मौसम तो ऐसा कर रहा है, दिल गार्डन गार्डन कर रहा है. बाकी तो आपके भरोसे सब कुछ लाईक कर दिए फटाफट. तो आपली फायनली ट्रेन आलेली होती आणि भेटू मग नेक्स्ट. चलो गाइस मिलेंगे नेक्स्ट व्हिडिओ.